सध्या आमच्याकडे ना भरपूर पाऊस पडतोय आणि पाऊस म्हटलं की संध्याकाळी आपसुकच चहासोबत काहीतरी गरमागरम आणि खमंग खाण्याची इच्छा होते। तर काल संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी मी हे मस्त असे खमंग क्रिस्पी कुरकुरीत मक्याचे वडे बनवलेले होते, म्हणजेच कॉर्न वडे बनवलेले होते, जे की खूप टेस्टी झाले होते। घरातील सर्वांना आवडले सुद्धा होते। बनवायला अगदी साधे सोपे असे हे वडे आहेत। बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे हे वडे बनतात। सकाळचा नाश्ता असो किंवा मग संध्याकाळच्या चहासोबत एकदम परफेक्ट आहेत। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचे हे क्रिस्पी कॉर्न वडे। तर हे कॉर्न वडे म्हणजेच मक्याचे वडे करण्यासाठी इथे मी हे 2 वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत। कुठलंही एखादं भांडं घ्यायचे घरातलं आणि त्यानेच सगळं साहित्य मोजून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ना पुढचं साहित्य मोजायला सोयीस्कर पडतं। तर इथे मी ह्या वाटीने 2 वाट्या हे कॉर्नचे दाणे घेतले होते। आता हे मकादाणे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि हे मकादाणे मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचे। मिक्सरला फिरवताना पल्स मोडमध्ये दळायचे, जेणेकरून ते ना थोडेसे जाड मोठे दाणे राहतात आणि नंतर त्या वड्यांमध्ये ते दिसतातही छान। तर सगळी जी तयार पेस्ट होती ना मकादाण्यांची ती मी आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता यात आपण आणखी अर्धी वाटी मक्याचे दाणे टाकणार आहोत, जे की मी चिरून घेतले होते। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचे थोडे थोडे। तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा थोडेसे जाड मोठे बारीक करून घेऊ शकता। अशा पद्धतीचे दाणे टाकले ना तर ते दाताखाली आल्यानंतर वड्यामध्ये एकतर छान लागतात आणि दुसरं म्हणजे वड्यांमध्ये दिसायलाही खूप छान दिसतात। तर अर्धी वाटी हे इथे मक्याचे बारीक चिरलेले दाणे आहेत। आता आपण यात राहिलेलं साहित्य टाकूया। तर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। त्यानंतर पाव वाटी गाजर बारीक किसून टाकलेला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्याला एकदम बारीक कट करून टाकायच्या आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा अद्रक किसून टाकलेला आहे आणि 1 चमचा इथे जिरं टाकलंय। काही कढीपत्त्याची पानं बारीक चिरून आपल्याला टाकायची आहेत। भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी। त्यानंतर अगदी 2 ते 3 चिमूट आपल्याला हिंग टाकायचं आहे। पाव चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे। लाल तिखटाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी आमचूर पावडर टाकली होती। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता। आता ज्या वाटीने आपण मक्याचे दाणे मोजून घेतले होते ना सारख्याच वाटीने इथे मी 1 वाटी बेसन घेतलं होतं। त्यातलं साधारण 2 चमचे बेसन शिल्लक ठेवलंय आणि बाकी सगळं बेसन टाकलंय आणि 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपले जे वडे ना ते मस्त कुरकुरीत होतील। आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। हे मिश्रण भिजवत असताना आपल्याला अजिबात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये। अगदी थेंबभर सुद्धा पाणी आपण यात वापरणार नाहीये, कारण मक्यादाण्याला कांद्याला स्वतःच असं भरपूर पाणी सुटतं। त्यामुळे वेगळं जर पाणी ॲड केलं ना तर मग हे मिश्रण खूप सैलसर होतं आणि त्याचे वडे व्यवस्थित होत नाही। तर हे मिश्रण मला थोडंसं सैलसर वाटत होतं, त्यामुळे मी राहिलेले जे 2 चमचे बेसन होतं ना ते सुद्धा यात टाकलंय आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। मीठ यात मी अजून टाकलेलं नाहीये, मीठ आपण नंतर टाकणार आहोत। का तर त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेल। तर हे बघा सगळं मिश्रण इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवणार आहोत आणि मग पुढची प्रोसेस करणार आहोत। तर तेल बऱ्यापैकी गरम होत आलं की मग आपण जे तयार मिश्रण आहे ना त्यात मीठ टाकणार आहोत। तर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ आपल्याला सुरुवातीलाच यासाठी टाकायचं नाहीये, कारण यात आपण कांदा वापरलेला आहे, मकादाणे वापरलेले आहे। त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही मीठ टाकलं ना तर ह्या मिश्रणाला खूप पाणी सुटतं आणि त्यामुळे मग नंतर वडे थापता येत नाही आपल्याला व्यवस्थित। तर तेल गरम झालं म्हणजे अगदी तेल तळण्यायोग्य झालं की मग आपण यात मीठ टाकणार आहोत आणि परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर हे बघा मीठ टाकल्यानंतर मी परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपलं हे जे मिश्रण आहे ना हे वडे तयार करण्यासाठी रेडी झालेलं आहे। तर हे वडे तयार करण्यासाठी इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि हाताला आपल्याला व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचंय। आता तयार जे मिश्रण आहे ना त्यापैकी साधारण एका छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा गोळा आपल्याला बोटांवर चपटा करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण मेदूवड्याला शेप देतो ना त्याचप्रमाणे आपल्याला याला सुद्धा असा चपटा शेप देऊन घ्यायचा आहे। फक्त याला होल नाही करायचंय। तुम्हाला हवं असेल ना तुम्ही होल सुद्धा ह्या वड्यांना करू शकता, पण मी चपटे करते। आणि पाणी दरवेळी आपल्याला हाताला लावायचंय, जेणेकरून हा जो वडा आहे ना हा तेलात पटकन सुटतो आणि मिश्रण हाताला चिकटून राहत नाही। तर हे बघा तेल इथे व्यवस्थित गरम झालं होतं। गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि मीडियम गरम तेलात आपण हे वडे सोडणार आहोत। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वेळी पाण्यात हात बुडवायचा, वडा थापून घ्यायचा आणि
तेलात सोडायचा आहे। तर अगदी झटपट आणि सहजासहजी हे वडे तेलात सोडल्या जातात। तुम्हाला वाटत असेल ना की तुम्हाला हे वडे थापता येत नाहीये, तर तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरला थोडासा तेलाचा हात लावून प्लॅस्टिकच्या पेपरवर सुद्धा हे वडे थापू शकता। तर हे बघा, हे वडे मी व्यवस्थित असे एका बाजूने तळून घेतले होते आणि वडे जोपर्यंत तेलावर तरंगत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला ढवळायचं नाहीये, नाही तर मग ते तेलात सुटतात। तर वडे हलकेसे वरती आले तरंगून तेलावर की मग आपण याची साईड चेंज करणार आहोत आणि आलटून पालटून याला मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। तर हे बघा, हा एक वडा इथे तळून झालेला होता। राहिलेले जे वडे आहे ना ते सुद्धा मी मीडियम फ्लेमवर आलटून पालटून मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता इथे वड्यांना एकदम मस्त असा सुंदर रंग आलेला आहे। साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात ह्या स्टेजवर वडे तळायला। तर हे तळलेले वडे मी काढून घेते आणि राहिलेले जे वडे आहे ना ते सुद्धा सारख्याच पद्धतीने तळून घेते। तर इथे आपले हे पावसाळा विशेष एकदम मस्त असे खमंग कुरकुरीत क्रिस्पी कॉर्न वडे म्हणजेच मक्याच्या दाण्याचे वडे तयार झालेले आहेत। हे वडे सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा मग संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत। टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा मग अगदी काहीच नसेल तर अगदी तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत सुद्धा खूप टेस्टी लागतात। तेव्हा एकदा नक्की करून बघा, कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।